सलग तिसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींनी दिल्लीमध्ये एक मोठी बैठक घेतली आहे। देशाचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्यासोबत मोदींची अर्धा तास चर्चा झाली। या आधी सुद्धा खरं तर नेव्ही, एअरफोर्स आणि आर्मी प्रमुखांसोबत मोदींच्या बैठका झाल्या होत्या। पहलगाम हल्ल्यानंतर मोदींकडून दिल्लीमध्ये बैठकांचा हा सिलसिला सुरू आहे। काहीतरी मोठं होणार, दिल्लीमध्ये मोठ्या बैठका। सलग तिसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी मोठी बैठक। देशाचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्यासोबत मोदींची अर्धा तास चर्चा। काल दुपारी मोदींनी हवाई दल प्रमुख AP सिंह यांच्याशी 40 मिनिटं चर्चा केली। शनिवारी रात्री नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांनीही पंतप्रधान मोदींची भेट घेतली। नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांच्यासोबत मोदींची सविस्तर चर्चा झाली। 30 एप्रिलला लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचीही मोदींसोबत बैठक झाली। 30 एप्रिलला मोदींच्या दिल्लीमध्ये एकूण 6 बैठका पार पडल्या। CCS, CCPA, CCEA कॅबिनेट सोबत मोदींनी दिल्लीमध्ये सविस्तर चर्चा केली। पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सौदीचा दौरा अर्धवट सोडून भारतामध्ये परतले। पाक विरोधात कारवाई करण्यासाठी मोदींकडून सशस्त्र दलांना मोकळा हात देण्यात आलाय। 29 एप्रिलला झालेल्या बैठकीत मोदींनी लष्कराला फ्री हँड दिला।